नमस्कार, स्वागत आहे माझ्या नवीन रेसिपीवर। आज आपण अगदी हॉटेलवर मिळते ना तशीच पावभाजी घरच्या घरी कशी बनवायची ते बघणार आहोत, ते सुद्धा न चुकता आणि अगदी सुटसुटीत पद्धतीने। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया। त्यापूर्वी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकर चॅनल सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपी बघायला मिळतील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। पावभाजी बनवण्यासाठी भाज्या काय लागतात ते पाहूया। इथे मी 125 ग्रॅम फुलगोबी घेतलं, एक मोठ्या आकाराचा टोमॅटो, 2 ते 3 मीडियम आकाराचे बटाटे घेतले आणि एक छोटंसं गाजर घेतलं आणि बीट। ह्या सर्व भाज्या आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायच्या आहेत। सर्व भाज्या कुकरमध्ये घालू। इथे मी 1.5 गिलास पाणी घालते। चवीनुसार थोडंसं मीठ। तर भाज्या आणि पाणी मिक्स झालं। आता कुकर बंद करू आणि गॅसवर 4 शिट्या येईपर्यंत शिजवून घेऊ। तर आपल्या भाज्या शिजून झालेल्या आहेत। एकजीव करून घेऊ। सर्व भाज्या आपल्या एकजीव झालेल्या आहेत। तर पावभाजी बनवण्यासाठी मसाले काय लागतात ते पाहूया। इथं मी 2 बारीक चिरून मिरची घेतली, एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, एक मोठ्या आकाराचा कांदा पण बारीक चिरून घेतलेला आहे, पावभाजी मसाला, लाल मिरची, आला आणि लसूणची पेस्ट, चवीनुसार मीठ आणि बटर। एवढे मसाले आपल्याला पावभाजी बनवण्यासाठी लागतात। तर कढाईमध्ये थोडं तेल घालू। तेल हलकं गरम झालं ना याच्यामध्ये कांदा घालू। कांदा आपला हलका शिजेपर्यंत याला मीडियम गॅसवर शिजवून घेऊ। नंतर आला आणि लसूणची पेस्ट घालू। नंतर मिर्च घालू। टोमॅटो, एक मिनिट मीडियम गॅसवर शिजवून घ्यायचं आहे। मी इथे थोडंसं बटर घातलं, नंतर लाल मिर्च, पावभाजी मसाला आणि थोडंसं चवीनुसार मीठ। हे मसाले आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत। तर बघा मसाले शिजलेले आहेत, छान असं तेल पण सोडलेलं आहे। थोडंसं पाणी घालू आणि हे मसाले सुद्धा एकजीव करून घेऊ। रंग पण बघा काय छान आलेला आहे मसाल्यांना। मसाले शिजवून झालेले आहेत। आता आपण मसाल्यांमध्ये भाज्या घालू। मिक्स करून घेऊ। तर आपल्याला पावभाजी हे 2 ते 3 मिनिट मीडियम गॅसवर शिजवून घ्यायचं आहे। थोडासा वरतून कोथिंबीर घालू, फिरून घेऊ आणि थोडंसं बटरने काय होते, बटरने आहे ना छान अशी चव येते। तर आपली पावभाजी तयार झालेली आहे। आता आपण पाव भाजून घेऊ। थोडंसं मी बटर घातलंय, थोडीशी भाजी, पाव असे छान असे भाजून घेऊ। पाव भाजले ना तर पावची चव अशी मस्त येते।
दोन्हीकडून भाजून घेऊ. अशा प्रकारे आपण सर्वच पाव भाजून घेऊ. तर बघा आपली रेसिपी तयार झालेली आहे. तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त चमचमीत पावभाजी केली. इथं मी जे प्रमाण दिले ना ते 3 ते 4 लोकांसाठी पुरेसं आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा, तुम्हाला पण ही नक्की आवडेल. चला लगेच भेटू अशा छान रेसिपीवर. तोपर्यंत धन्यवाद.